नमस्कार शेतकरी मित्रांनो, विहिरीला पाणी आहे पण वीज नाही किंवा रात्री अपरात्री पिकांना पाणी द्यायला शेतात जावं लागते. आता ही कटकट कायमची संपणार आहे. महाराष्ट्र सरकारची मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आता तुफान वेगाने सुरू आहे. विश्वास बसणार नाही, पण फक्त डिसेंबर 2025 या एका महिन्यातच 45,000पेक्षा जास्त पंप बसवण्यात आले आहेत. 2029 पर्यंत 10 लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचे लक्ष्य आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 90 दिवसात पंप कसा मिळवायचा, फक्त 10% पैशात मालक कसे व्हायचे आणि अर्जापासून ते मेंटेनन्सपर्यंत सर्व A to Z माहिती. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहितीमुळे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. मित्रांनो, ही योजना फक्त पंप देण्यापुरती मर्यादित नाही. याचे नियम आता खूप सोपे झाले आहेत. 2029 पर्यंत 10 लाख पंप बसवले जाणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी म्हणजे जनरल प्रवर्गासाठी फक्त 10% हिस्सा भरायचा आहे. तर SC ST म्हणजे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हा पंप पूर्णपणे मोफत आहे. एकदा का लेटर ऑफ अवॉर्ड म्हणजे LOA मिळालं की 90 दिवसात तुमच्या शेतात पंप बसलाच पाहिजे असा कडक नियम आहे. अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्रे तयार ठेवा. एक म्हणजे आधार कार्ड, 7/12 उतारा जमिनीचा पुरावा, जातीचा दाखला जर तुम्ही मोफत पंपासाठी पात्र असाल तर, मोबाईल नंबर जो आधारला लिंक असेल, कारण सर्व अपडेट SMS वर येणार आहेत. अर्ज करण्यासाठी तुम्हाला MSEDCL म्हणजे महावितरणच्या अधिकृत पोर्टलवर जायचे आहे. ते म्हणजे www.mahadiscom.in यावर जावं लागेल. फॉर्म भरल्यानंतर 10 दिवसाच्या आतच संयुक्तपणे सर्वेक्षण केले जाते. सर्वे झाल्यानंतर तुम्हाला डिमांड नोंद येते. ती भरली की तुमचं पुढचं काम पुढे सरकतं. SMS अपडेट ही सर्वात चांगली गोष्ट आहे, कारण तुमचा अर्ज कोणत्या स्टेजला आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला वारंवार कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुमच्या मोबाईलवर प्रत्येक टप्प्याचा एक SMS येईल. वेंडर प्रक्रिया आणि LOA प्रक्रिया, बऱ्याच शेतकऱ्यांना इथेच अडचण येते. पैसे भरल्यानंतर तुम्हाला पोर्टलवर जाऊन वेंडर निवडायचा असतो. वेंडर निवडला की 3 दिवसात लेटर ऑफ अवॉर्ड म्हणजे LOA होऊन प्रक्रिया पूर्ण होते. तुम्ही निवडलेला वेंडर विश्वासार्ह असल्याची खात्री करून मगच निवड करा. आता तुमचे काही तांत्रिक प्रश्न आहेत, म्हणजे पाणी जर खूप खोल असेल तर जास्त क्षमतेचा पंप मिळतो का? हो, जर तुमचा पाण्याचा स्रोत खोल असेल तर हेड कॅल्क्युलेशननुसार तुम्ही अधिक क्षमतेच्या पंपाची मागणी करू शकता. दुसरा प्रश्न म्हणजे अर्जात चूक झाली किंवा तांत्रिक अडचण आली तर काय करायचं? काळजी करू नका. तुमच्या तालुक्यातील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात सब डिव्हिजन ऑफिसमध्ये जा किंवा हेल्पलाईन नंबर 1800 233 34 35 वर कॉल करा. तिसरा प्रश्न म्हणजे पंप खराब झाला तर दुरुस्त कोण करणार? या योजनेत 5 वर्षाचा EMC म्हणजे ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणजे 5 वर्षे देखभालीची जबाबदारी कंपनीची असेल. शेतकरी मित्रांनो, दिवसा वीज आणि मोफत पाणी मिळवण्याची ही सर्वात मोठी संधी आहे. तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर आजच महावितरणच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरा. कोणत्याही एजंटला जास्तीचे पैसे देऊ वगैरे नका. ही प्रक्रिया पारदर्शक आहे. तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट्समध्ये नक्कीच विचारा. हा व्हिडिओ आपल्या शेतकरी ग्रुपवर जरूर शेअर करा, जेणेकरून गरजू शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद. जय जवान जय किसान.